नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत श्रावणी उपवासाचे स्पेशल शेंगदाण्याचे लाडू। सर्वप्रथम साहित्य घेऊ। वाळले खोबरे, शेंगदाणे, गूळ, राजगिरीचे पीठ, ड्रायफ्रूट्स आणि तूप थोडं। शेंगदाणे आधी कोरडे भाजून घ्यायचे। शेंगदाणे बाजूला काढून झाल्यानंतर तूप एक चमचे टाकून ड्रायफ्रूट्स छान खमंग भाजून घ्यायचे आणि त्यातच ड्रायफ्रूट्स काढून झाल्यानंतर खोबरे पण भाजून घ्यायचे। खोबरे भाजून झाल्यानंतर आपण त्यात लाडूमध्ये आळीव पण घातलेला आहे। आळीव हे उपवासासाठी चालतं। आळीव खाल्याने खूप फायदे होतात। उपवासाच्या दिवशी कमजोरी जाणवणार नाही आणि त्यात आयरन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। तुम्ही आळीव आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर नाही घातला तर पण चालेल। आणि राजगिरीचे पीठ खमंग भाजून झाल्यानंतर सर्व मिश्रण छान गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण जाड भरड करून घेऊ। हे पहा, आपलं मिक्सरमध्ये छान एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि एक कप गूळ घेतलेला आहे आणि त्यात 3-4 चमचे पाणी घालून छान गूळ वितळून घ्यायचे। आणि गूळ वितळून झाल्यानंतर जे आपण बनवून ठेवलेले आहे मिश्रण त्यात ते वतून घ्यायचे आणि 5 मिनिटांनी सर्व लाडू वळून घ्यायचे। मिक्स करून सर्व लाडू वळून घ्यायचे। असे तुम्ही उपवासाला पण करून खाऊ शकता, नाही तर इतर वेळी पण असं बनवून करून खाऊ शकता। एवढं छान लाडू बनतात, करून पहा। जर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडत असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हे पहा, आपल्याला लाडू सगळे छान वळून घ्यायचे। पूर्ण रेसिपीचे मेजरमेंट आणि इंग्रेडियंट्स खाली कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग।